नमस्कार. आज आपण आईच्या किचन या चॅनलवरती कुरकुरीत डोसा बनवणार आहोत. डोसा बनवण्यासाठी मी 2 वाट्या तांदूळ, अर्धी वाटी उडदाची डाळ आणि 1 चमचाभर मेथीचा दाणा, हे सगळं मिश्रण मी चांगलं स्वच्छ पाणी येऊसपर्यंत धुवून काढले आणि ह्या सगळ्या मिश्रणाला मी 5 ते 6 तासासाठी भिजत टाकले. मेथीच्या दाण्यानं पण बऱ्यापैकी चव मेंटेन होत्या आणि आरोग्याला ते चांगलं असते. असं 4-5 वेळा पाणी बदलून घ्यायचं आणि मग स्वच्छ पाणी आलं की ह्याला 5-6 तासासाठी भिजवत टाकायचं. आता 6-7 तासानंतर आपण काय करायचं, मिक्सरच्या जारमध्ये ह्याला चांगलं दळून घ्यायचं. बारीक थोडंसं दरदरीत असलं तसं चालते, रवाळ एकदम बारीक फाईन पिसायचं नाही. आता सगळं मिश्रण आपण मिक्सरला लावून घेऊया आणि एका डब्यातच काढायचं, कारण आपल्याला ते झाकून ठेवायचं आहे. आता हे असं सगळं एका पाठोपाठ एक सगळं हे आपण जे भिजत घातलेलं मिश्रण आहे ते सगळं व्यवस्थित दळून घेऊया. डोसा खायला कुरकुरीत चविष्ट असं होतोय बरं का. मी ह्याबरोबर मी बटाट्याची भाजी आणि उडपीचं सांबार केलेलं आहे. तर आता हे मिश्रण आपलं दळून झालेलं आहे. आता हे आपण चांगलं डब्याचं टोपण झाकून ह्याला 5-6 तासासाठी रेस्टसाठी ठेवून देऊया. 6 तासानंतर बघा मी एका भांड्यात ते मिश्रण काढून घेतले आणि त्यात चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. मीठ घालून ह्याला चांगलं फेटून घ्यायचं. तुम्ही जेवढं चांगलं हे पल्पी फेटून घेशीला तेवढं ह्यात हवा भरत्या आणि तुमचा डोसा कुरकुरीत तयार होते. तर फेटायचं काम महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. मी एका बाजूला आता काय केलं, गॅसवरती तवा ठेवला आहे आणि ह्या बॅटरमध्ये जेवढं आपल्याला पातळ तुम्हाला पाहिजे डोसा तेवढं पाणी आपण घ्यायचं आहे. जर तुम्हाला जाडा डोसा पाहिजे असेल तर थोडंसं डोशाचं बॅटर जाड करायचं. पातळ पेपरसारखा डोसा पाहिजे असेल तर एकदम पातळ करायचं. कसाही तुम्ही डोसा केला तरी सुद्धा तो चवीला चांगलाच होतो आहे. आपल्या आवडीनुसार त्याची जाळी ठेवायची आहे. आता कांद्यानं मी काय केलं, ते सगळं तेल ह्या तवा आहे की नाही आपला हा नॉनस्टिक, त्याला कांदा चांगला चुळून मी तेल सगळं पसरून घेतलं आहे. हा पहिला डोसा आहे बघा आपला आणि पहिला डोसा घातलेला आहे. आपले सगळे डोसे चांगले निघालेले आहेत. अतिशय उत्तम, खुसखुशीत, कुरकुरीत आणि टेस्टी. मी ह्याची सगळी माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, साहित्याची लिस्ट. आणि तुम्हाला जर काय प्रश्न विचारायचे असतील व्हिडिओ संदर्भात तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. बघा हा आपला पहिला डोसा तयार झाला आहे. आता मी एका चाळणीत एक पांढरं शुभ्र रुमाल पसरला आहे आणि त्यावरती हे डोसे काढून घेत आहे मी. आता मी दुसरा डोसा घालत आहे. त्याला पाणी शिंपडायचं, थोडंसं तेल त्यावर टाकायचं आणि आता ह्याच्यावर डोशाचं बॅटर टाकून त्याला चांगलं तुम्हाला जेवढं पातळ पाहिजे असेल तेवढं हे बॅटर घालून व्यवस्थित गोल 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 फिरवायचं. चमचा फुलपात्र जे असेल ते सेंटरमधनं पै फिरवायला सुरुवात करायचं आणि ते कडेला यूजपर्यंत असं गोल गोल हे बघा. दुसरा डोसा आपला किती छान झाला आहे. मंडळी, माझा हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा आणि लाईक करा. हे बघा हे असे सगळे डोसे मी तर करून घेत आहे. किती सुंदर आणि किती उत्तम झाले बघा हे. आणि तुम्हाला डोसा आणि पातळ पाहिजे असेल तुम्ही आणि बॅटर पातळ, फक्त पाणी वाढवायचं बस. अतिशय कुरकुरीत डोसे तयार होतात. आणि रेशन तांदळापासून हे डोसे मी तयार केलेले आहेत. आणि पण पाणी शिंपडायचं, थोडंसं तेल टाकायचं, परत आपण त्याच्यावरती डोसाचं बॅटर घालायचं. असं व्यवस्थित हे गोल पसरून घ्यायचं. एका पाठोपाठ एक आपले सगळे डोसे तयार झाले आहेत. आणि ह्यासोबत मी उडपी सांबार आणि बटाट्याची भाजी तयार केलेली आहे, अतिशय उत्तम चवीची. आता एका ताटात मी बटाट्याची भाजी, उडपी सांबार, त्याच्यावरती गेली कोथिंबीर आणि तयार झालेले डोसे. आपला नाश्ता तयार आहे. बघू शकता किती पातळ झालेलं आहे. तुम्हाला एक डोसा मी दाखवते पण किती कुरकुरीत झाला आहे.
तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटते नक्की सांगा आणि आठवणीने सबस्क्राईब करा. तुमचा सबस्क्राईब माझ्या लई कामाचा आणि माझ्यासाठी उपयोगाचा आहे. धन्यवाद. आता बघा मी तुम्हाला डोसा दाखवते मी किती पेपरसारखा झाला आहे आपला. हे बघा अगदी पेपर. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. आपण दिलेल्या सहकार्याबद्दल मी आपली स्वतः आभारी आहे. आणखीन थोडा पातळ डोसा करायचा असेल तर त्याला सरळ लिक्विड फोममध्ये घ्यायचं आणि असं हे थोडं थोडं हे टाकायचं. हे पेपर होऊनही पातळ होतं. धन्यवाद.